हॅलो एव्हरीवन, मिसेस RYK या माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण खायला चविष्ट आणि खमंग खुसखुशीत असे लोणी पालकचे धपाटे कसे बनवायचे ते बघणार आहोत। तर चला चालू करूया ही रेसिपी। सर्वात प्रथम जे आपलं थालीपीठचं किंवा धपाट्याचं जे पीठ असतं ते मी पीठ घेतलं आहे आणि स्वच्छ पालकची भाजी इथे धुवून अशी बारीक चिरून घेतलेली आहे। या पीठामध्ये ही पालकची भाजी, आलं लसणाची पेस्ट, थोडीशी कांद्याची पात होती माझ्याकडे आणि खूप सारी भरपूर हिरवी मस्त ताजी टवटवीत कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा हे सर्व या पिठामध्ये मिक्स करून घेतलेत। याच्यामध्ये चिमूटभर हळद, तसेच आपल्याला लागल तसं लाल तिखट आपण चवीनुसार घेणार आहोत। मी ते माझ्या चवीनुसार, जसं आमच्याकडे तिखट खातात तसे 2 चमचे तिखट घेतलं आहे। तुम्हाला तुमच्या चवीनुसार जेवढं हवं तेवढं तिखट तुम्ही घालू शकता किंवा मी ते तिखटाचे केलेत। कोणाला जर हिरव्या मिरचीचे जर धपाटे आवडत असतील तर हिरवी मिरची भाजून ती बारीक करून ती टाकली, तो ठेचा टाकला तरी ते खायला खूप मस्त लागतात। तसेच स्वादानुसार आपल्या चवीनुसार इथे मी मीठ घालत आहे। तसेच याच्यामध्ये तुम्ही थोडा ओवा हातावरती बारीक करून थोडासा याच्यामध्ये टाकला तर अजून चवीला हे उत्तम लागतं। आता हे सर्व पदार्थ आपण पिठामध्ये मिक्स करून घेतलेत। आता हे सर्व मळून घेऊयात आपण पीठ। सर्व पदार्थ सर्व या भाजीला आणि कोथिंबीरीमुळे थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं, त्यामुळे मी प्रथम सर्व हे पदार्थ एकत्र मिसळून घेतले आणि त्याच्यानंतर हवं तसं पाणी मिक्स करत मी हा छान पिठाचा मऊ गोळा मळून घेतला। जर आधी आपण पाणी घातलं तर पाणी जास्त झाल्यामुळे हा कणकीचा गोळा जास्त पातळ झाला तर हे आपल्याला थापता येत नाही। त्यामुळे हवा त्या प्रमाणात हवं तसं आपल्याला असा छान मी या पिठाचा, थालीपीठच्या पिठाचा किंवा आपल्या धपाट्याच्या पिठाचा हा मस्त गोळा असा मळून घेतलाय आणि त्याला वरून थोडंसं तेल लावून हा मी 5 मिनिटासाठी ठेवला होता। आणि आता आपण याचे धपाटे करायला घेणार आहोत। तर सर्वप्रथम काय केलं तर या पोळपाटावरती मी एक रुमालाचा कपडा घेतला होता आणि तो ओला करून टाकला होता। तुमच्याकडे रुमालाचा कपडा किंवा कॉटनचा कुठलाही कपडा असला तरी तो देखील टाकला तरी चालेल। आणि असा छान गोळा घेऊन पाण्याच्या हाताने अगदी अलगद असा गोल गोल आपल्याला हवा तसा हा दाबत प्रेस करत आपल्याला हे धपाटे करायचे आहेत। हे धपाटे लाटून करण्यापेक्षा हाताने थापून केलेल्याची चव जास्त छान लागते, म्हणून मी नेहमी असे थापून हाताने धपाटे करते। थापताना पाण्याचा हात घेऊन थापलं की ते करायलाही सोपं जातं, म्हणून असे हाताने छान करते। ज्यांना कोणाला हाताने थापून धपाटे करता येत नसतील ते असे थोडंसं थापून नंतर अगदी लाटण्याने अलगद पाण्याचा हात लावून असं देखील करू शकतात। या पद्धतीने सुद्धा तुम्हाला ही धपाटी बनवता येतात। अशा प्रकारे हे पालकचे धपाटे मी हाताने छान थापून घेतलेत आणि छान भाजलं जावं ह्याच्यासाठी याला मी बोटाने थोडंसं होल केलं आणि तव्यामध्ये खाली थोडंसं तेल लावलं आणि त्याच्यानंतर हा रुमाल टाकला आणि हे व्यवस्थित निघावं याच्यासाठी रुमालावरती थोडंसं पाणी टाकून ते हा अलगद रुमाल उचलून घेतला। त्याच्यामुळे हे जे धपाट्याचं पीठ आहे ते रुमालाला चिकटत नाही आणि ह्याच्यावरती एक भांडं ठेवलं की वाफेवरती छान ते भाजावं। तव्याला खालच्या बाजूला धपाटे टाकायच्या अगोदरच तेल लावल्यामुळे हे असं धपाटं अलगद उलटलं जातं। आता हे उलटून याच्यावरती आपण जे मस्त फ्रेश ताजं जे लोणी बनवलं आहे ते लोणी लावून घेऊयात। थोडंसं एका बाजूने धपाटे भाजल्यानंतर लावायचं, कारण अगदीच जळल्यासारखा धूर जास्त होतो, म्हणून जेव्हा धपाटं भाजतं तेव्हा वरून असं हे लोणी लावलं की धपाटे छान असे खरपूस भाजले जातात आणि जळत देखील नाही। म्हणून हे एका साईडने भाजले की नंतर लोणी लावायचं। आता आपली वरची बाजू छान भाजली गेली आहे खरपूस। आता आपण हे परतूयात। आता खालच्या बाजूला देखील आपण लोणी लावलं नव्हतं, म्हणून इथे एका साईडला देखील आता लोणी लावून घेऊयात। हे मस्त असे लोणी धपाटे खायला अगदी छान खुसखुशीत, कुरकुरीत आणि खमंग लागतात। अशा प्रकारे आपण हे लोणी पालक धपाटा आपला छान बनवून झालेला आहे। आता हा आपण सर्व करण्यासाठी घेऊयात। आता हा धपाटा आपण प्लेटमध्ये, हे लोणी पालकचे धपाटा आपण प्लेटमध्ये काढलं। आता कोणाला जर अजून वरती आवडत असेल तर अजून तुम्ही छान असं मस्त लोणीवरती घेऊन त्याच्यासोबत हे खाऊ शकता। आता आपण पुढचा लोणी धपाटा करायला घेऊयात। जेव्हा आपण हे रुमालासहित तव्यावरती टाकतो तेव्हा अलगद असा छान मस्त रुमाल विदाऊट
पीठ चिकटता कसा काढायचा, तर जेव्हा आपण हे धपाटे टाकतो तेव्हा त्या रुमालाला थोडंसं पाणी लावायचं वरून, आणि पाणी लावलं की अलगद असा रुमाल लगेच निघतो, आणि वरती असं एखादं भांडं झाकून ठेवायचं. त्याच्यामुळे वाफेने देखील हे असं अगदी व्यवस्थित तव्याला न चिकटता अगदी मोकळं होऊन हे धपाटं उलटलं जातं किंवा परतलं जातं. म्हणून या अशा पद्धतीने मी नेहमी धपाटे बनवत असते. आणि वरून जेव्हा धपाटं एका साईडनं हे भाजलं जातं तेव्हा वरून लोणी लावायचं, म्हणजे हे लोणी करपलंही देखील जात नाही आणि धपाटे देखील छान मस्त कुरकुरीत होतात. मी नेहमी अशा पद्धतीने धपाटे बनवत असते. अगदी झटपट बनतात हे धपाटे आणि कमी साहित्यामध्ये आणि झटपट बनणारी ही मस्त छान रेसिपी आहे. तुम्ही देखील ही पालक लोणी धपाट्याची रेसिपी एकदा नक्की घरी बनवून बघा, खायला अतिशय मस्त लागतात. तुम्हाला ही माझी लोणी पालक धपाट्याची रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच. अशाच मस्त कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणाऱ्या अजून विविध रेसिपी बघण्यासाठी मिसेस RYK या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.